तो अनुभव त्यांनी सांगितला, निवृत्तीनाथांना सांगितलं. देशातून झालेला हा काय ग्रंथ आहे. तसा आता ज्ञानेश्वरी आहे. आता ज्ञानेश्वरी म्हणजे गीता. ही गीता काय उद्देशाने उत्पन्न झाली, तर अर्जुनाला जो काही भ्रम झाला होता, तो अर्जुनाचा भ्रम निवृत्त होण्याकरता देवाने अर्जुनाला काय सांगितली, गीता सांगितली. त्याच्या भ्रम निवृत्ती करता, त्याच्या अज्ञान निवृत्ती करता. असं ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव 65 जी सांगितली, ती चांगदेवाचं अज्ञान दूर करण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवाला काय सांगितली, 65 चांगदेव 65 सांगितली. आता चांगदेव 65 ही जी आहे, कारण चांगदेव हा उत्तम अधिकारी होता. कसा होता, उत्तम अधिकारी. हा, आणि अर्जुन हा मध्यम अधिकारी. कारण चांगदेवाला ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेव 65 सांगितली, त्यावेळेस चांगदेवाला चांगदेव 65 ऐकत असताना, जीव ब्रह्मा इतके ज्ञान ऐकत असताना कुठल्याही शंका आल्या नाही. शंकाच नाही. हा, शंकाच नाही आली. जसं जसं ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला ब्रह्मस्वरूप सांगितलं त्याचं, तसं त्यानं पटपट ध्यानात घेतलं आणि त्यानं पटपट ध्यानात घेतलं. 65 ओव्यापर्यंत ज्ञानेश्वर महाराजांनी त्याला सांगितलं आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं की याला कुठली शंका घेतलेली नाही. आणि त्याच्या चेहऱ्यावर जो त्यांना बोधाचा आनंद दिसत होता, त्यांच्या लक्षात आलं की याला आता हे आपण जे सांगितलं ते पटलं. कळलं. आता याच्या पुढं त्यांनी तिथं ते चांगदेव 65 काय केली, संपून टाकली. कारण एकदा समोरच्याचं काम झालं, आता काही तिथं त्याच उद्देशानं सांगितली होती, त्याला कळालं. आता जसं एखाद्याला भूक लागलेली आहे, वाढणारा त्याला जेवण्याकरता वाढतोय. आता त्याची एकदा तृप्ती झाल्या, वाढणाराचं वाढणं संपलं, कारण त्याची काय झाली, आता तृप्ती झाली. त्याला जेवण्याकरता ते वाढलं होतं, स्वयंपाक होता तो. आता त्याची काय झाली, तृप्ती झाली. तसं चांगदेवाची काय झाली, 65 ओव्यामध्ये तृप्ती झाली. त्याच्या अज्ञानाची निवृत्ती झाली. त्याला जीव ब्रह्मा इतके ज्ञान झालं, म्हणून त्याची तृप्ती झाली. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना 65 ओव्यामध्येच चांगदेव 65 काय केली, संपून टाकली. चांगदेवाला जर काही शंका आल्या असत्या तर ती 65 ओव्यामध्ये संपविता आली नसती. कारण त्याच्या शंकेचं समाधान करण्याकरता अजून कितीही ओव्या झाल्या असत्या, जोवर त्याला शंका येईल, जोपर्यंत त्याला स्पष्ट होत नाही, तोपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांना चांगदेव 65 सांगावच लागली असते. पण चांगदेवाला तशा काय आल्या नाही, शंकाच नाही. कारण तो उत्तम अधिकारी कसा होता, तो उत्तम अधिकारी. म्हणून काना वचनाची भेटी, सरिसाचे पैगा किरीटी, वस्तू होऊन उठी कवळ नाही हो, असा कोण होता, चांगदेव होता. तो उत्तम अधिकारी होता. आता अर्जुन हा अधिकारी होता, पण उत्तम अधिकारी नव्हता. कारण ज्ञानेश्वर म्हणजे भगवंताने अर्जुनाला जेव्हा गीता सांगितली, तेव्हा गीता सांगत असताना अर्जुनाला काही गोष्टी स्पष्ट न झाल्यामुळं तो काय विचारित राहिला, प्रश्न शंका विचारित राहिला. मला असं वाटतं देवा, की जरी म्हणत असला तरी माझ्या ते स्पष्ट लक्षात आलेलं नाही, मला तर असं वाटतंय. म्हणून त्याला शंका येत गेल्या. आणि जशा जशा शंका गेल्या तशा तशा तो शंका विचारित राहिला. तसं देव त्या शंकेचं निरसन करीत राहिला. त्याला जवळच शंका येत राहिल्या, तर देवानं सांगत राहिले. म्हणजे ते किती 700 श्लोक झाले. किती श्लोक झाले, 700. हा, मग 700 श्लोकापर्यंत अर्जुनाला काय येत गेल्या, शंका येत गेल्या. तर देवाला सांगावं लागलं. अजून जरी शंका आल्या असत्या अर्जुनाला, अजून काही श्लोक झाले असते, पण आता त्याच्या शंका संपल्या. तो म्हणला, देवा आता मला पूर्णतः तुम्ही सांगितलं ते स्पष्ट झालं, कुठली शंका राहिलेली नाही. तेव्हा देवानं काही संपवली, गीता संपवली. म्हणजे अर्जुन हा मध्यम अधिकारी कसा होता, मध्यम.
आणि चांगदेव उत्तम अधिकारी. उत्तम अधिकारी. आता काही कनिष्ठ अधिकारी असतात, काय असतात कनिष्ठ. मग आता त्याच्याकरता काय आहे, तर त्याच्याकरता ज्ञानेश्वरी आहे. काय आहे? कारण तीच गीता, आता हे उत्तम अधिकाऱ्याकरता गीता झाली समजा, म्हणजे मध्यम अधिकाऱ्याकरता. उत्तम अधिकाऱ्याला तर मग कळणारच आहे, प्रश्नच नाही. पण आता हे कनिष्ठ अधिकारी आहेत, यायला कळण्याकरता काय आहे? मग भगवंतानेच ज्ञानेश्वर महाराजांचा काय घेतला? अवतार घेतला. आणि त्याच गीतेचं स्पष्टीकरण सर्वसामान्याला कळावं. मला कळावं सर्वसामान्य. जो मंद अधिकारी आहे, कनिष्ठ अधिकारी आहे, याला सुद्धा ती कळावं, त्याच्याकरता काय लिहिली? ज्ञानेश्वरी. म्हणजे ज्ञानेश्वरी ही सगळ्याला कळण्यासारखी आहे. सगळ्याला कळण्यासारखी काय आहे? ती ज्ञानेश्वरी आहे. आणि गीता ही मध्यम अधिकाऱ्याला, आणि चांगदेव 65 उत्तम अधिकारी. उत्तम अधिकाऱ्याला कळलं. आणि हे कोणत्या अधिकाऱ्याला सांगितलं? नाही, सिद्ध पुरुषाला, म्हणजे सिद्ध पुरुषाला उद्देश केलेला नाही तो. ज्ञानेश्वर महाराजांना जो काही अनुभव आला ब्रह्मस्वरूपाचा, तो अनुभव ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथासमोर काय केला? व्यक्त केला. म्हणजे हा केलेला काय नाही उपदेश नाही, हा सिद्ध अनुवाद आहे. कोणता अनुवाद आहे? आता सिद्ध अनुवाद आहे. मग आता हे सिद्ध अनुवाद सिद्ध पुरुषाने सांगितलेला, तो आपल्याला चिंतन करायचा आहे. आता आपण त्याच्यातले कोणत्या अधिकारी आहोत बघा. काय आता म्हणजे अधिकारीच आहोत का नाही अगोदर बघा. काय अधिकारीच आहे. पण आता आपल्याला मोठ्या गोष्टी करायची सवय लागलेली आहे, किंवा अमृत अनुभव ऐकायचा आम्हाला, ऐकायचा अमृत अनुभव ऐकायचा मला. मला काय करता बाबा, तुम्हाला अमृत अनुभव ऐकायचा, सांगणारानं काय सांगायचं अमृत अनुभव, मग त्याला तितकं खाली यावं लागत, हे सगळं सोडून द्यावं लागत. अरे इथं अज्ञान निवृत्ती करताना इथं सांगायला तर अज्ञानच नाही, स्वरूपाच्या ठिकाणी काय नाही, अज्ञानच नाही. ज्ञान होण्याकरता नाही, ते म्हणजे ज्ञान पहिलंच हे ज्ञान खंडन, अज्ञान खंडन. इथं आता साधकाला महावाक्य सांगावं लागतं, आणि महावाक्य सांगून मग त्याला जीव ब्रह्माऐक्य ज्ञान होत. इथं म्हणाले शब्दात खंडन. काय खंडन? शब्दात चालत नाही. आता शब्द चालत नाही, ते आपल्याला शब्दात सांगायचंय. तेही पुन्हा एखादा उत्तम अधिकारी असतात, थोडंफार इशाऱ्याने सांगितलं असतं तरी, थोडं खाली येऊन सांगितलं असतं तरी कळलं असतं. पण आता इथं उत्तम अधिकारी तसा पाहिजे. मध्यम अधिकारी असतात तर त्याच्यापेक्षा बरा खाली येऊन सांगितलं असतं तरी कळालं असतं. आता कनिष्ठ अधिकारी असतात, आता त्याच्यापेक्षा खाली येऊन सांगितलं असतं तर कळालं असतं. पण आता इथं अधिकारीच नाही, यायला काय सांगायचं आहे? अमृत अनुभव सांगायचा आहे. अधिकारी शब्दाचा अर्थ असं समजू नका की मनुष्य देहातले जीव अधिकारी नाहीत, असं नाही. तर मनुष्य देहीचे ज्ञान आहे, सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. इथं अधिकार आहे, अधिकार नाही असं म्हणता येणार नाही. पण त्या अधिकारावर राहिलो पाहिजे ना आपण. काय राहिलो पाहिजे? कारण इथं कोण अधिकारी, ज्याला परमात्मा प्राप्तीची काय आहे इच्छा आहे, तीव्र इच्छा आहे, तो कोण आहे? अधिकारी आहे. मग आता परमात्मा प्राप्तीची कोणाला इच्छा आहे? की ज्याला ह्या संसार दुःखाची कायमची निवृत्ती, कारणासह जगन निवृत्ती, म्हणजे संसाराची अज्ञानासह कायमची काय व्हावी? निवृत्ती व्हावी, अशी ज्याची इच्छा आहे त्याला म्हणावं अधिकारी. मग आता आपल्याला हा संसार कायमचा निवृत्त व्हावा वाटतो का संसार वाढा वाटतो? आपल्याला संसार निवृत्त व्हावा वाटत नाही, संसार वाढावं, फक्त त्याच्यातलं दुःख संपावं.
काय संपवायचं आपल्याला? त्याच्यातलं दुःख संपव. संसार राहू द्यायचा आपल्याला, फक्त काय संपवायचंय? त्याच्यातलं दुःख दुःख संपवायचंय. म्हणजे दुःखरूप संसार नको, प्रतिकूल संसार आपल्याला नको. मग कोणता संसार पाहिजे? अनुकूल पाहिजे. अनुकूल. हा. म्हणजे पाहिजे काय? संसारच पाहिजे. संसार. मग आता ही संसाराची इच्छा झाली का परमात्मा प्राप्तीची झाली? संसाराची इच्छा झाली. मग आता यायला संसाराची जर अजून इच्छा आहे, आता यायला संसार झालाच नाही हे कसं सांगा? त्याला सांगा लागतं, अरे जो संसार आहे तो असलेला संसार दुःखरूप आहे. काय आहे? म्हणून आपल्याला जे चिंतन सांगायचं ना, हे अधिकाऱ्याला नाही, हे ऐकायला आलेले जे आहे त्याच्या अंतःकरणात अधिकार तयार करून, तयार करून अधिकार तयार करा. हा, म्हणजे यायला वैराग्य झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? संसाराबद्दल वैराग्य. हा, जेव्हा संसाराचं वैराग्य होईल तेव्हा म्हणते महाराज सांगावर आता देव. मग आता संसाराचं वैराग्य व्हायला त्याला सांगायला लागेल, हे शरीर अनित्य मलिन दुःखरूप. कसे अनित्य. तो आता विषय नाही, कारण अमृत अनुभवाचा विषय आता इतके गाडी यायचं नाही रे माय बापा हो, तुम्ही ग्रंथ तसा लावला. चला, म्हणून अशा मोठ्या गोष्टी करीत जाऊ नये, जरा विचारपूर्वक चिंतन केले पाहिजे. हा, हे मला तसंच. आता आपण म्हणावं नाही सांगायचं, ते म्हणजे महाराजाला अमृत अनुभव सांगता येत नाही, काय सांगता येत नाही. ध्यानात असू दे, कुठल्याही गोष्टी जरा विचारपूर्वक करी जा, म्हणजे कळायला सहज आणि सोपं जाईल. जेव्हा आपण दवाखान्यात जातोय त्यावेळेस डॉक्टर समोर आपण एवढाच प्रश्न करतोय, एवढंच सांगतोय की डॉक्टर साहेब मला हा रोग झालेला आहे आणि तो रोग निवृत्ती करता मी इथं आलेलो आहे. आपण तिथं गेल्यावर असं म्हणतो का की डॉक्टर साहेब ह्या गोळ्या द्या मला म्हणून? नाही. ह्या क्वालिटीच्या गोळ्या खाण्यासाठी आलो असं म्हणतो का आपण? नाही. काय म्हणतो डॉक्टर साहेब? आमचं असं दुःखत आहे, हे दुखणं फक्त काय करायचंय? बरं करायचंय. ती ट्रीटमेंट तुम्हाला तुमच्या पद्धतीनं काय द्यायची ते द्या. अगोदर रोगाच्या तपासण्या करतील डॉक्टर साहेब, कोणता रोग झालाय तो रोग घेऊन मला एकट्यासाठी तिकडे पाहा. चालला आपला विषय. आपल्याला बी कळावं बाबा ह्या गोष्टी अगोदर. मग डॉक्टर ठरवीन आता कोणचं इंजेक्शन द्यायचं, कोणत्या गोळ्या द्यायच्या, आधी रिपोर्ट काढील, रोग तपासशील आणि मग गोळ्या देईल. हा, ते जर गेला डॉक्टर साहेब ते मला अशा क्वालिटीच्या गोळ्या पाहिजे, ते म्हणेन तू गोळ्या खायला का रोग निवृत्तीला? मग तुला गोळ्या खायची जर अक्कल आहे तर तिकडच मेडिकल आहे, त्याच्यातल्याच घेऊन तिकडच खाय. इथं जर तू म्हणशील त्या जर गोळ्या घेऊ तर रिॲक्शन येईल, रिॲक्शन आलं तर मरशील, आणि ज्याला मला जावं लागेल. हा, बदनामी आमची होईल. त्याच्यामुळं तू शास्तीचा शाखा तू फक्त आता ऍडमिट होय. ऍडमिट होय. हा, किंवा आपल्या वेदांत शास्त्राची बी पद्धत आहे की जेव्हा शिष्य गुरुकडे जातो त्याला गुरु विचारतात की तू कशा करता आला, तू इथं कशा करता? तर तो म्हणतो महाराज मला जे काही संसार दुःख आहे त्या संसार दुःखाची काय व्हावी? निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती व्हावी, याच्या करता मी इथं आलेलो आहे. का विचार सागर ऐकण्याकरता आला? तो दुःख निवृत्ती करता गेला. दुःख निवृत्ती करता जो उपाय गुरुनं सांगितला त्याचा विचार सागर झाला. विचार सागर नंतर झाला का अगोदर विचार सागर ऐकायला गेला? नाही, नंतर झाला. आपलं दुःख घेऊन जागा, काय घेऊन जागा? दुःख. हा, म्हणजे ते काय उपचार करायचं ते करतील, चला जाऊ द्या. तसं मग आपल्याला चिंतन सांगायचे. म्हणून बाबा हो, खरी गोष्ट अशी आहे की सगळ्याला जी कळण्यासारखी आहे ती ज्ञानेश्वरी आहे. त्याला कुठूनही घेता येतं आपल्याला. काय घेता येतं? कसे बी अधिकारी असते तिथून ती ओळी घेऊन त्याला तिथून नेऊन. बरं, ज्ञानेश्वरी अशी नाही की
कनिष्ठ अधिकाऱ्यापासून उत्तम अधिकाऱ्याला मोक्षापर्यंत नेऊन घालण्याचा एक ग्रंथ आहे. काय आहे? हा. आणि अधिकारी एखाद्या वेळेस नसला तरी अधिकार तयार करण्याचे शब्द सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी तिथं वापरलेले आहे. चला जाऊ द्या. आता हा सध्याचा जो ग्रंथ आहे हा अमृत अनुभव ग्रंथ. आणि अमृत अनुभव ग्रंथ म्हणजे सिद्ध अनुवाद आहे. कसा आहे तो? आता सिद्ध अनुवाद आहे. मग आता ह्या सिद्ध अनुवाद अमृत अनुभवाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी देव आणि देवीला काय केलं? नमन केलं. म्हणून कोणताही ग्रंथ लिहित असताना किंवा सांगत असताना अगोदर देवाला काय करीत जावं? नमस्कार करावा. आणि देवाला नमस्कार करूनच ग्रंथ लिहिण्याला काय करावं? सुरुवात करावं. असा शिष्टाचा संप्रदाय, शहाण्याचा संप्रदाय आहे. म्हणून आपणही कोणतंही कार्य करीत असताना देवाला शुभ कार्य करायचं असेल तर देवाला काय करतो? नमन करतो. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी देवाला काय केलेलं आहे? नमन केलेलं आहे. आणि ते देवाला नमन करीत असताना हे नमन इथं जे देवाला, ईश्वराला, देव आणि देवीला जे काही नमस्कार केलाय ज्ञानेश्वर महाराजांनी, तो देवाला आणि देवीला जो नमस्कार केलाय तो जीवनमुक्तानं केलेला नमस्कार आहे. कोणी? जीवनमुक्तानं. हा. आणि देवाला आणि देवीला नमन करणं ही भक्ती आहे. काय आहे ही? भक्ती. नमन ही काय आहे? भक्ती आहे. मग इथं नमन करणं ही सुद्धा काय आहे? भक्ती आहे. पण ही भक्ती कोणाची आहे? जीवनमुक्त. हा, ही जीवनमुक्तानं केलेली भक्ती. म्हणजे जीवनमुक्ती सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी भक्ती करायचं हे शिकवलंय आपल्याला. हा, ही नमन करणं शब्दाचा अर्थ काय? भक्ती झाली का नाही? देवाला नमस्कार केला म्हणजे भक्तांना देवाला नमन केलं, ही काय आहे? भक्ती आहे. पण ही कोणची भक्ती आहे? ही जीवनमुक्तानं केलेली काय आहे? भक्ती आहे. आणि समजा आता तुकाराम महाराजांनी केली काय? श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण जगव्यापका जनार्दना आनंद गणा अविनाश. तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हीच करीत असे विनवणी भवबंधनी सोडवावे. ही सुद्धा देवाची काय आहे? भक्तीच आहे. नमन केलं म्हणजे काय केली? भक्तीच. पण ही साधकानं केलेली भक्ती आहे. काय आहे ती? साधकानं केली. हा, साधकानं देवाची केलेली काय आहे? भक्ती. देवाला केलेलं नमन आहे. की साधकानं देवाला केलेलं जे नमन आहे ते कशा करतात? मला ह्या संसार बंधनातून काय कर? मुक्त कर. तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हीच करीत असे विनवणी भवबंधनी सोडवावे. म्हणजे देवानं मला भवबंधनातून सोडवावं याच्या करता केलेली ती काय आहे? भक्ती आहे. म्हणजे ती साधकानं केलेली एक विनंती आहे, भक्ती आहे मुक्त होण्याकरता. आणि ही ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली जी भक्ती आहे ती कशा करता केलेली आहे? तर त्यांना जो काही मोक्षाचा आनंद भोगायचा आहे. कशाचा भोगायचा आहे? आता मुक्त होण्याकरता नमन केलेलं नाही. इथं जे नमन केलेलं आहे देवाला ते ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्त होण्याकरता केलेलं नमन नाही. त्यांना जो मोक्षाचा अनुभव आला त्या मोक्षाचा आनंद भोगण्याकरता एक गमतीनं एक सोहळा म्हणून, काय म्हणून? सोहळा म्हणजे आनंद. साधकाची भक्ती तशी नसते, सोहळा नसतो. काय नसतो तो? आता सोहळा जीवनमुक्ताचा असतो. साधक आधीच बेजार असतो. तो देवाला बंधनातून पार पाड म्हणण्याकरता केलेली काय असते? ती विनंती असते, भक्ती असते. हा, तो सोहळा नाही, बंधनातून पार पडण्याकरता. आणि ही जी भक्ती आहे ती हा हे सोहळा आहे. ते म्हणले ना ज्ञानेश्वर महाराज, ते म्हणले मी हा एक प्रकारचा नमन करण्याचा काय केला? एक सोहळा केला. सोहळा केला म्हणजे मला जीवनमुक्तीचा जो आनंद आहे, माझ्या ब्रह्मस्वरूपाचा जो आनंद आहे
हा कल्पित द्वैत स्वीकार, कोणचं द्वैत स्वीकारलं? कल्पित द्वैत. कल्पित द्वैत स्वीकारलं. कल्पित द्वैत स्वीकारून मग मी म्हणजे मी वेगळा आहे आणि ईश्वर हे वेगळा आहे असं कल्पित द्वैत, वास्तविक द्वैत नाही. आणि असं कल्पित द्वैत स्वीकारून केलेलं काय आहे? नमन आहे. नमन आहे. त्या नमनाचं आपण काय करू आता? चिंतन. करू. आता त्यांनी केलेलं जे नमन आहे तो झाला त्याचा सोहळा. काय झालाय त्याचा सोहळा. झाला तो जीवनमुक्त. आता काय तो आता सोहळा आहे. पण आपण आहोत बद्ध. आपल्याला संसार बंधनातून काय करायचं? आपण आधी बेजार येत कशी येत बेजार आहोत, बंधनात आहोत. आता त्याने जरी सोहळा केला असला तरी आपल्याला तो सोहळा आता इकडे घ्यावा लागेल, इकडं खाली घ्यावा लागल आणि ती भक्ती आपल्याला आता याच्यात आणावं लागेल. सोहळा नाही केलेलं काय आहे ते नमन आहे. खाली येऊन त्याचं आपल्याला चिंतन करून पुन्हा वर येणं म्हणजे परेशानीचं काम आहे. हा म्हणून सरळ थोडं आपण चिंतन करू, तिथं जमन तिथं करू. किती ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दाची सेवा आपल्याला आपल्या अल्पबुद्धीनं करता येईल ती करण्याचा आपण काय करू? प्रयत्न करू. म्हणून महाराज काय म्हणतात? ऐसी निरूपाती जगाची जी क्षणके ती वंदिली म्या मुलिके देऊ देवी. ऐसी ये निरूपाधिके जगाची जनके ती वंदिली म्या मुलिके देऊ देवी. काय म्हणतात महाराज? पहिल्या शब्दात वंदन करीत असतानाच महाराज म्हणतात ही जी देव आणि देवी आहे ही कशी आहे? निरुपाधिक आहे. कशी आहे? निरुपाधिक. निरुपाधिक. देवही निरुपाधिक, देवी सुद्धा निरुपाधिक. मग आता चला, मग आता म्हणजे ब्रह्म जे आहे त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी काय नाही? उपाधी नाही. आणि आता उपाधी आणि जी देवी आहे माया तिच्या ठिकाणी काय नाही म्हणतात? उपाधी नाही. आणि उपाधी असल्याशिवाय ब्रह्म प्रगट होणार नाही. आता ईश्वर जर म्हणायचा असेल माया आणि ब्रह्म आणि त्या मायेमध्ये पडलेला ब्रह्माचा आभास म्हणून काय झाला? ईश्वर. ईश्वर. मग आता हा ईश्वर म्हणजे ब्रह्माला मायेची काय लागावं लागली? उपाधी लागावं लागली. आणि त्या उपाधीत ब्रह्म काय झालं? प्रगट झालं. ते आभास म्हणून काय झालं आता? ईश्वर. मग आता ब्रह्माला मायेची उपाधी लागल्याशिवाय प्रगट होता येणार नाही. आणि मायेला ब्रह्माची उपाधी लागल्याशिवाय त्याचं अस्तित्व घेत नाही. त्याचं अस्तित्व घेतल्याशिवाय हिची सिद्धी होत नाही. हिला जर सिद्ध व्हायचं असेल तर ब्रह्माचं अस्तित्व घ्यावं लागतं. आणि त्याला प्रगट व्हायचा असेल तर हिचा संबंध यावा लागतो. काय यावा लागतो? तवा ब्रह्म काय होतं? प्रगट होतं. तवा झाला मग ईश्वर. आणि मग तो जगाचा कर्ता. कोण झाला आता तो? जगाचा कर्ता. मग आता आणि इथं महाराजांना सांगितलंय ते दोघं कसे आहेत? निरुपाधिक. कसे आहेत? निरुपाधिक. जसं आता आपण व्यवहारात पाहतो ना, हे पुरुष आहे. मग आता त्याचं लग्न झालं म्हणजे त्याला बायकोची काय लागली? उपाधी लागली. मग आता बायकोची जेव्हा उपाधी लागली तेव्हा हे नवरा झाला. काय झाला? नवरा झाला. आणि तिथून पुढे संसाराला सुरुवात झाली. मग लेकरं बाळ. लेकरं बाळाचं कुटुंब वाढेल कधी? लग्न झालं. लग्न व्हायला ते उपाधी. तसं हे जगाचं लेकरू बाळ व्हायला ब्रह्माच्या ठिकाणी मायेची काय लागा लागल? उपाधी.
आणि मग ती उपाधी लागली की मग हे जगा एवढं बाळ होईल. तसं इकडं पुरुषाला काय लागली, स्त्रीची उपाधी लागली. मग आता तिनं पुरुषाचं काय घेतलं, म्हणजे अस्तित्व घेतलं. काय घेतलं, अस्तित्व. हा, कारण ती याच्यात अस्तित्वावर आली नाही, तर याच्यात आधारानं आली ना. मग त्या बाईला कोणाचा आधार आहे, पुरुषाचा आधार आहे. आणि झालं, ह्या पुरुषाला कोणाचा संबंध आला, बाईचा संबंध आला. त्याला ती आधार नाही, नवऱ्याला बाई काय नाही, आधार नाही की ती तिच्या आधारावर जगायला जातो. पण संबंध आहे. संबंध काय आहे, संबंध. हा, आणि तिला याचा आधार आहे. संबंध तर आहेच आहे, पण आधार. तसं मायेला ब्रह्माचा आधार आहे. काय आहे, म्हणजे त्याच्यात अस्तित्वावर ती जगती. आणि ब्रह्माला मायेचा आधार नाही, संबंध आहे. काय आहे, संबंध आहे. हा, संबंध आला म्हणजे उपाधी झालीच का नाही ती आता. माया ही ब्रह्माची काय आहे, उपाधी आहे. आणि ब्रह्म बी मायेची काय झाली, उपाधी झाली ना. तसं पण आता इथे काय सांगायला महाराज, ही निरुपाधी हे पहिल्या टक्क्यात आलं ते ना, की मी जे देव आणि देवीला नमस्कार करतोय, ती देव आणि देवी कशी आहे, निरुपाधी. बाबा हा शहाण्यानं केलेला नमस्कार. कोणी केलेला, शहाण्या. हा, नमस्कार तर करायचा आहे. काय करायचं आहे आता, आणि कोणाला करायचा आहे, ब्रह्माला करायचा आहे ना. कोणाला करायचा आहे, ब्रह्मा. आणि ब्रह्माला नमस्कार करायचा आहे म्हणल्यावर त्याला उपाधी लागेल नमस्कार करायला, कारण ते प्रकट झालं पाहिजे. हा, आणि प्रगट व्हायला उपाधी लागल. आणि त्याला जर उपाधी जर आहे म्हणलं तर बट्टा लागल पुन्हा. उपाधी जर सत्य माना तर ब्रह्मस्वरूपाला काय लागल, बट्टा लागल. की याला उपाधी लागली, काय लागली त्याला, उपाधी लागली म्हणजे दोष निर्माण झालं तिथं. म्हणजे त्याला काय लागल, बट्टा लागल. ब्रह्माला तर काय लागला नाही पाहिजे, अद्वैत स्वरूपाला बट्टा नाही लागला पाहिजे. आणि वंदन तर केलं पाहिजे. मग त्याच्याकरता उपाधी तर असलीच पाहिजे. आणि इथं मग सांगितलं निरुपाधी के, म्हणजे बाबा ब्रह्माला लागलेली जी उपाधी आहे ती कल्पित उपाधी मानते. कोणची उपाधी, कल्पित. हा, उपाधी तर मानले, पण कशी मग, कल्पित. कल्पित. मग आता कल्पित उपाधी, मायामध्ये कोणची उपाधी झाली, ब्रह्माच्या ठिकाणी माया ही कोणची उपाधी आहे, कल्पित म्हणजे खोटी उपाधी, कल्पित उपाधी झालं. आणि ती उपाधी कल्पित असल्यामुळं वास्तविक दृष्टीनं तो निरुपाधिक आहे. कसा आहे आता तो, कल्पित उपाधी म्हणजे उपाधीच नाही. जसं स्वप्नातली बायको म्हणजे बायकोच नाही, ती काय उपाधी थोडी, कल्पित उपाधी. आता हा, कल्पित. तशी माया कशी आहे, ती कल्पित उपाधी. चला, आणि ब्रह्म वास्तव. मग आता ब्रह्म जर वास्तव आहे आणि माया जर कल्पित आहे, तर वास्तविक ती उपाधी नाही. म्हणजे ब्रह्म वास्तविक दृष्टीनं निरुपाधिक आहे. कसं आहे, वास्तविक दृष्टीनं निरुपाधिक आहे. आणि माया सुद्धा निरुपाधिकच आहे, कारण माया कल्पित कशी आहे, आणि ब्रह्म आहे वास्तव. मग त्या कल्पित उपाधीची माया आहे, तिला ब्रह्माचं जर उपाधी लागायची असेल तर ती याच्या सत्तेतला हिच्या सत्तेतला असावं लागेल. याच्या सत्तेतलं, पण ते हिच्या सत्तेतलं नाही तर ही त्याला उपाधी कशी करेल. आणि ते ही त्याच्या सत्तेतली नाही म्हणून ते हिला उपाधी करू शकत नाही. म्हणून हे दोघं जे आहेत ना, एक कल्पित आणि एक वास्तव आहे. म्हणून माया कशी आहे, उपाधी लागलेली कल्पित. ब्रह्माला उपाधी लागलेली माया कशी आहे, कल्पित आहे. आणि ब्रह्म हे वास्तव आहे. हे दोन्ही एकत्रित आले
आले बर का, म्हणजे आले एकत्रित आले, एकत्रित आले. आणि तो झाला मग आता कोण? ईश्वर झाला तो ईश्वर. आणि त्या ईश्वरानं हे एवढं मोठं जगत काय केलं? निर्माण केलं. त्या ईश्वराला म्हणजे देवाला आणि ईश्वराच्या स्वरूपात देव बी आली आणि देवी बी आली, म्हणजे ब्रह्म बी आलं, माया बी आली. अशा मायेला ब्रह्माला ज्ञानेश्वर महाराज काय केलं? नमन नमन केलं. आणि त्या ईश्वरापासून म्हणजे हे काय आहे? नमन आहे. पण आता चला, आणि आपण कोण आहोत? मग आता हे सगळं जगत कोणापासून निर्माण झालं? मायेपासून आणि ब्रह्मापासून. मग आता ब्रह्म कशाला म्हणावं? म्हणजे ह्या जगामध्ये माया बी आहे आणि ब्रह्म बी आहे. कारण कार्यामध्ये कारणच असतं की नाही? कारणाची व्याप्ती असते की नाही? मग आता हे जे झालेलं जगत निर्माण, त्याच्यात जीवसृष्टी असो का जड सृष्टी असो, हे चराचर जेथून चराचर हरीशी भजे, चर बी तिथूनच आणि आचर बी तिथूनच. मग आता ह्या जगामध्ये ब्रह्म बी आहे आणि माया सुद्धा आहे. मग आता या जगामध्ये ब्रह्म कोण्या रूपानं आहे आणि माया कोण्या रूपानं आहे? म्हणजे या जगामध्ये अस्ति भाती प्रिय रूपानं ब्रह्म आहे. कोण्या रूपानं? अस्ति भाती प्रिय. हा. आणि नाम आणि रूप या रूपानं कोण आहे? माया. म्हणून ह्या जगातलं नामरूप कोणाचं आहे? मायेच आहे. मायेचं आहे. आणि अस्ति भाती प्रिय रूपानं जे अनुभवाला यायले ते ब्रह्म आहे. मग आता इथं नाम आणि रूप मायेच आहे. कशामुळं? कारण नामरूपाचा बाध होतो. काय होतो? नामरूपाचा बाध. जी मायेचा बाध होतो, ही माया कल्पित आहे. ज्याचा बाध होतो त्याला कल्पित म्हणीचा. काय म्हणीचा? त्याचा बाध होतो कल्पित. हा, प्रतीला यायले पण त्याचा काय होतो? बाध होतो, त्याला म्हणीचा कल्पित. आणि प्रतीला यायले पण त्याचं काय होत नाही? बाध होत नाही, त्याला म्हणावं वास्तव. कशाला म्हणावं वास्तव? त्याचा बाध. हा, अनुभवाला येईल पण काय होत नाही? त्याचा बाध होत नाही, त्याच्या अस्तित्वाचा बाध होत नाही, म्हणून त्याला वास्तव म्हणतात. आणि जे अनुभवाला येतंय पण त्याचा काय होतो? बाध होतो, त्याला म्हणावं कल्पित. मग आता ह्या जगामध्ये वास्तव बी आहे आणि कल्पित बी आहे. मग इथलं काय वास्तव आहे? ज्याचा बाध होत नाही ते वास्तव आहे. काय वास्तव आहे? महाराज म्हणतात अस्ति भाती प्रिय, म्हणजे सचित आनंद. याचा काय होत नाही? बाध होत नाही, ते वास्तव आहे. म्हणून ब्रह्मरूप आहे. आणि नाम आणि रूप हे काय आहे? कल्पित आहे. याचा काय होतो? बाध होतो. बाध होतो. ज्याचा बाध होतो त्याला म्हणावं माया, आणि ज्याचा बाध होत नाही त्याला म्हणावं ब्रह्म. मग आता इथं प्रत्येक पदार्थाच्या ठिकाणी नामरूप आहे. काय आहे? नामरूप. हा, प्रत्येक पदार्थाला काय आहे? नामरूप. नाम आणि रूप. चला आता बघा, पृथ्वी. पृथ्वी हे पृथ्वीला नाव आहे. बरं का, ध्यानात असू द्या. आता कसं डोकं खायचं ते तुम्ही तुमचं ठरवा, कसा काय खायचा अमृत अनुभव. पृथ्वी हे पृथ्वीला काय आहे? नाव आहे. नाव आहे. आणि घट्ट आहे, तिचं रूप आहे. घट्ट तिचं रूप आहे. घट्ट आहे, तिचं काय आहे? रूप आहे. आणि पृथ्वी तिला काय दिलं? नाव. दिलं. तसंच पाणी हे नाव आहे, पातळ आहे, त्याचं रूप आहे. तसंच अग्नी हे नाव आहे, उष्णता हे त्याचं रूप आहे.
तसंच हवा हे नाव आहे आणि विरळ म्हणजे हल्लं हे तिचं काय आहे? रूप आहे. रूप आहे हवेचं. तसंच आकाश हे नाव आहे, पोकळ हे त्याचं रूप आहे. म्हणजे पंचभूताला सुद्धा नाम आणि रूप आहे. आहे. तसंच आता हे पंचभूत ज्या इंद्रियाद्वारे कळाले त्या इंद्रियाला सुद्धा नामरूप आहे. आहे. आता डोळा हे नाव हाव. आणि डोळ्याचं रूप काय आहे? रूप डोळ्याचं रूप काय आहे? रूप दाखवणं हे त्याचं रूप. रूप आहे. कान हे नाव आणि शब्द ऐकवणं हे त्याचं रूप. ज्याच्यानं शब्द ऐकू येतो तो कान, तो कान. आणि जो कानानं ऐकू येतो तो शब्द. चला. तसंच नाक हे नाव, ज्याच्यानं गंध कळतो ते त्याचं रूप आहे. जीभ हे नाव, ज्याच्यानं रस कळतो ते त्याचं रूप. आणि प्रत्येक त्वचा हे नाव आणि स्पर्श. स्पर्श दाखवणं हे त्याचं रूप. इंद्रियाचं नाव. कशाचं नाव? रूप. इंद्रिय. आता मनाला बी नाव आहे का नाही? मनाला बी नाव. मनाचं काय नाम रूप आहे? मन हे त्याला नाव आणि आठवण हे त्याचं रूप. आठवणीच्या रूपानं कळलं नाही का? आठवणीचा घटना. आता मीठ कसं लागतं? खरं. लागतं. तुम्ही आठवून सांगितलं का खाऊ नका? आठवून सांग. आठवून. हा. मग त्या आठवणीचा संच आहे की नाही अंतःकरणात? मिठाची आठवण, रूपाची आठवण, गंधाची आठवण, 5 विषयाची काय आठवण. आठवणीच्या रूपानं मन आहे. म्हणजे आठवणी हे मनाचं काय आहे? रूप. आणि त्या आठवणीला मन हे काय दिलं? नाव. महाराज म्हणजे ना वाया मन हे नाव, एरवी कल्पनाची सावयव, म्हणजे सावयव कल्पना म्हणजे सावयव आठवणी आहेत. त्या आठवणीला कल्पना कोण म्हटलं गेलं माहितीये का? अरे आठवणी म्हणजे जो काही पदार्थ पाहिला तो पदार्थ संपला, आता त्याची फक्त राहिलेली काय? आठवणी. ती वस्तू आहे का? केवळ त्याची कल्पना आहे. केवळ ते नुसता आकार आहे, वस्तू दिसतो नाही. म्हणून तिला काय म्हटलं? कल्पना. चला, मन आहे की नाही? आता आहे. मनाचं कोणतं रूप? आठवण. आणि त्या आठवणीला नाव काय दिलं? मन. आता हे तुमच्याकडे आहेच ना? ताई आपण इकडे आणा. चला. तसंच आता इथं हे नामरूप झालं. प्रत्येक पदार्थाला नामरूप बरं का? तसं आता इथं जीव बी आहे का नाही? आणि कोणती बी वस्तू जर कळायची असली तर नामरूपानच कळू शकते. कशानं कळू शकाल ती? अरे त्याला नाम असलं, रूप असलं तर कळत ती. आणि तिच्याकडे लक्ष जायचं असलं तर तिचं काय घ्यावं लागेल? नाम घ्यावं लागेल ना. नाम. साखर आहे. साखर कळायची असली तर तिचं गोड रूप जिभेवर टाकावं लागेल तेव्हा कळत. आम्ही तिला साखर म्हणा असं कशानं कळत? शब्दानच कळत की तो आम्ही खाल्ली, तिला आम्ही काय नाव दिलेलं आहे? साखर. आणि जे खरट खातोय ना त्याला काय नाव दिलेलं आहे? असं वेगवेगळं करत. तसं प्रत्येक पदार्थ जो ओळखतो आपण विशेष रूपानं ते नामरूपानं. म्हणून प्रत्येक पदार्थाचं विशेष रूप. कोणतं रूप? विशेष. आणि त्या विशेष रूपाला दिलेलं नाव. प्रत्येक पदार्थाला 2 रूप असते, एक सामान्य रूप आणि एक विशेष रूप. सामान्य रूप म्हणजे आहेपणा. आहेपणा हे प्रत्येक पदार्थाचं काय? सामान्य. प्रत्येक पदार्थ आहे. मीठ आहे, साखर आहेपणा. हे त्याचं कोणतं रूप आहे? सामान्य. मग साखर आहे, हा आहेपणा हे साखरेचं कोणतं रूप आहे? सामान्य रूप. आणि गोड आहे विशेष. आता साखरेचा गोडपणा आहे विशेष रूप का म्हणावं? कारण ते विशेष रूप त्याच्यातच आहे, दुसऱ्या कोणत्याच नाही.
गोडपणा हा दुसऱ्या कोणत्याच वस्तूत नाही. नाही, फक्त साखरेतच आहे. म्हणून ते तिचं कोणतं रूप आहे? विशेष रूप. म्हणून गोडपणा आहे साखरेचं विशेष रूप. आणि त्या विशेष रूपाला नाव कोणतं दिलं? साखर. आणि साखर शब्द उच्चारला की आपण बरोबर तिचं विशेष रूप ध्यानात घेतो की जी गोड लागती ती साखर. ती साखर. प्रत्येक पदार्थ जो ओळखला जातो तो त्याच्या विशेष रूपाने ओळखला जातो. आणि त्याचं विशेष रूप बाकीच्या पदार्थावर वेगळं ध्यानात घ्यायचं असेल तर त्याला नाव गुण द्यावं लागेल. साखर ही काय त्याची गुण आहे की आपण शब्द साखर उच्चारला की बरोबर साखरेचं विशेष रूप आपल्या लक्षात येतं. गोड लागती ती साखर. तसं आता इथं प्रत्येकाच्या अंतःकरणात जीव बी आहे का नाही? आहे की नाही? जीव बी कळायचा असेल तर त्याला नामरूपच लागत तवा कळत. इथं अस्ति भाती प्रिय अस्तित्व आहे का नाही? आहे. प्रियत्व आनंद आहे की नाही? अंतःकरण. अस्ति भाती प्रिय हे ब्रह्माचं स्वरूप आहे. कोणाचं स्वरूप आहे? ब्रह्माचं. पण ते ब्रह्माचं स्वरूप जर अनुभवाला यायचं असेल तर त्याला बी नामरूप नाही. काय लागत त्याला? नामरूप. म्हणून ब्रह्मा अनुभवाला यायचं असेल तर नामरूप लागत. तेव्हा ते काय येते? अनुभवाला येईल. आता इथं ब्रह्म अंतःकरणात जीव रूपानं आत्मरूपानं जाणण्या रूपानं अनुभवाला येईल. रूपानं येईल आता जाणण्या रूपानं काय यायले? अनुभवाला येईल. आणि ते जर अनुभवाला यायचं असेल तर त्याला बी विशेष रूपानं प्रगट व्हावं लागत. काय व्हावं लागत? म्हणून ब्रह्म बी अनुभवाला यायले का नाही? आता तिथं जाणणं असणं आणि आनंद हा अनुभव आहे का नाही? तुमच्या अंतःकरणात आनंदाचा अनुभव येतो की नाही? मग तो कोणाचा आहे? ब्रह्माचाच की नाही? इथं जाणणेपणाचा अनुभव येतो ब्रह्माचाच आहे. आणि मी पूर्वीचाच आहे नित्यत्वाचा अनुभव येतो तो कोणाचा आहे? ब्रह्माचा. आता माझा ब्रह्म बी नामरूपाला आलं. कशाला आलं? नामरूपात. आपल्याला बी काय आहे? नामरूप. नामरूप. आपण जाणणारे आहोत ना आता. म्हणजे आपल्याला बी काय आहे? नामरूप आहे. काय नामरूप आहे ते बघू आता. आता जाणणार आहे नाव दिलं का नाही तुम्हाला? काय दिलंय? जाणणार आहे नाव. आणि सगळ्या पदार्थाला जाणणं हे रूप. म्हणून आपल्याला बी रूप हे बरं का? डोळ्यानं दिसण्यासारखं नसल, कानानं ऐकू येण्यासारखं नसल, नाकानं कळण्यासारखं नसल, मनासारखं सगुण रूप आठवणी रूप नसल. पण आपल्याला बी रूप आहेच का नाही? कोणचं? जाणणं. काय? म्हणून जाणणं हे आपलं काय आहे? रूप आहे. म्हणून आपण म्हणतो ना तुम्ही जाणणार आहे ते तुम्हाला कळत आहे. म्हणजे जाणणं हे आपलं स्वरूप काय आहे? ते स्वरूप रूप. चला, म्हणून जाणणं हे आपलं रूप आहे. आणि जाणणार आहे त्याला काय दिलं? नाव दिलं. म्हणजे आपल्या ठिकाणी ती नामरूप आहे. आणि हे सगळं जे नामरूप आहे ते कोणाच्या ठिकाणी असो, चैतन्याच्या ठिकाणी नामरूप असो की जडाच्या ठिकाणी नामरूप असो, हे माया काय आहे? आता ही माया. आणि असणं काय? अस्ति भाती प्रिय रूपाचं जे असणं आहे ते काय आहे? ब्रह्मरूप आहे. चला जाऊ द्या. आपल्याला थोडं चिंतन करायचंय. इथं असणं बी आहे, भाती बी आहे, प्रिय बी आहे. आता अस्ति भाती प्रिय. अस्ति म्हणजे नित्यत्व, भाती म्हणजे जाणणं, प्रिय म्हणजे आनंद. हा कोणाच्या ठिकाणी अनुभवला? जाणणारा कोण आहे? आपण म्हणलो मी. काय? जाणणारा कोण आहे? मी. म्हणजे जाणणं चित स्वरूप. भाती जाणणारा कोण? मी. झालं. न बदलणारा कोण? मी. कारण नित्य कोण आहे? मी आहे. आणि आनंद रूप कोण आहे? मी आहे.
कारण झोपेमध्ये विषय नसताना जो आनंद अनुभवाला येतो तो कोणाचा? माझाच. माझाच. म्हणजे मीच कोण आहे? म्हणजे मी सच्चिदानंद आहे. म्हणजे अस्थि भाती प्रिय कोण आहे? मीच आहे. मी. झालं. आता मीच्या ठिकाणी अस्थि भाती प्रिय आहे. मग मी आहे आनंदरूप आहे. हे ब्रह्म आहे. अस्थि भाती प्रिय कोण आहे? ब्रह्माचा आहे. ब्रह्मरूप आहे. आणि नामरूप काय आहे? माया आहे. मग आता जगाच्या ठिकाणी नित्यत्व आहे का? नाही. आलं. जगाच्या ठिकाणी भाती आहे का? नाही. शरीराच्या ठिकाणी आनंद आहे का? विषयाच्या ठिकाणी नाही. ते केवळ नामरूप आहे. काय आहे? केवळ नाम. केवळ नामरूप आहे. ते नामरूप आहे. म्हणजे जड पदार्थ. कसे पदार्थ हे जड आहेत. आपण चैतन्य आहोत. चला म्हणजे अस्थि भाती प्रिय. आता आपण अस्तित्व रूप आहोत. आपला नाश होत नाही म्हणजे नित्य आहोत. भाती आहोत म्हणजे जाणणारे आहोत. तसंच झोपीत आपल्याला आपल्या आनंदाचा अनुभव येतो म्हणजे आनंद रूप आहोत. म्हणजे आपण सच्चिदानंद रूप आहोत. आपण जर सच्चिदानंद रूप आहोत तर आपण ब्रह्मरूप आहोत. काय आहोत? ब्रह्म. आणि आता अस्थि भाती प्रिय ब्रह्मरूप आहे. आणि जे नामरूप आहे ते कसं आहे? खोट आहे. मग आता या शरीराच्या ठिकाणी काय आहे? नामरूप आहे. याच काय रूप आहे? समजा हे शरीर हाडामासाचं. कशाचं हे? हाडामासाला नाव काय दिलं? शरीर हे काय दिलं? नाव. पण याचा बाध होतो. काय होतो याचा? आणि तुमचा काय होत नाही? तुम्ही ब्रह्म पाहून ही माया पाहून आपला काय होत नाही? बाध होत नाही. याचा काय होतोय? आता याचा कसा बाध होतोय? आपण थोडक्यात काय कारण हे शरीर आपण सच्चिदानंद म्हणजे आपण चैतन्य जेव्हा स्वप्न पाहत होतो तेव्हा हे शरीर होतं का? नव्हतं. म्हणजे नामरूपात्मक जगत जेव्हा आपण स्वप्न पाहत होतो तेव्हा हे होतं का? नव्हतं. तेव्हा हे नव्हतं. हे जागा झाल्यावर कधी अनुभवाला आलं. आता स्वप्न पाहत असताना आपण सच्चिदानंद होतो की नाही? होतो. मग तेव्हा आपल्या सच्चिदानंदाच्या ठिकाणी ते जगत अनुभवाला आलं. कोणतं जगत? स्वप्न. तिथलं नामरूप. कुठलं नामरूप? तिथलं. मग ते स्वप्नातलं नामरूप. आता ते स्वप्नातलं नामरूप तेव्हा अनुभवाला आलं तेव्हा ते आपण काय मानलं? खोटं मान. तेव्हा खरं मानलं. मानलं ते. तेव्हा ते मला उत्पन्न झालेलं आहे नामरूप. तेव्हा त्याला खरं मानलं. पण आता आपण जाग झालो. काय झालो? जाग. आता तिथलं नामरूप आता जाग झाल्यावर आपण म्हणलो नाही ते खोटं होतं. काय होतं? खोटं होतं. मग त्याला काय खोटं ठरवलं आपण? ते म्हणले ते आता राहिलं नाही. काय नाही राहिलं? आणि तिथलं जे अस्थि भाती प्रिय होतं जे सच्चिदानंद जे होतं त्याला मनात खोटं नाही कारण ते आता राहिलं. आता राहिलं म्हणून त्याला कुठं बाद करता येईल आपल्याला? कोणता हिशोब लावून बाद करता येईल त्याचा? म्हणून ज्याचा बाद होत नसतो ते ब्रह्म. मग तुमचा काय होत नाही? बाद होत नाही. म्हणून ब्रह्म आहे. उगाच ब्रह्म कशाला म्हणावं मी या जीवाला? काय मग त्याचं काय 10-5 खाल्ले म्हणून याला ब्रह्म? अरे या जाणणाऱ्याचा बाद होत नाही, तुमचा बाद होत नाही म्हणून तुम्हाला ब्रह्म म्हणावं लागेल. ते म्हणते ते ह्याचं काय चालत आहे? जीवच देव आहे, जीवच देव आहे. असं कुठं असतं का? जीवच देव असतो का? अरे तुला माहित आहे का जीव कशामुळे देव? कशाला देव म्हणाव? ज्याचा बाद होत नाही त्याला काय म्हणा? देव म्हणाव. मग आता या जीवाचा बी काय होत नाही? बाद होत नाही म्हणून याला काय म्हणा? देव म्हणा. म्हणून तुकाराम महाराज म्हणले जीव अवघे देव घे. हो अवघे. अवघे म्हणजे अवघे म्हणजे 184 कुठले? 184 जीव. देव कोण आहे तर? देवाचे. कसं काय हिंमत झाली बाबा इतकं म्हणायचं किंवा डुकराच्या शरीरातला जीव बी देव?
माणसाच्या म्हणायचं तर मला तिथं मी भेव वाटायला हा पण ते म्हणले कोणत्या बी शरीरातला जीव कोण आहे देव. देव म्हणजे कस काय आणि त्याचा बाध होत नाही म्हणून आणि कोणत्या बी जीवाला मिळालेले शरीर ही माया आहे. काय आहे माया. ते म्हणलं कोणत्या बी रामाचं शरीर जरी असो त्या चैतन्याला मिळालेलं शरीर जरी असो तरी माहिती तरी ती कोण आहे माया आहे. म्हणजे कस काय बाध होतो म्हणून अरे रामाच्या शरीरातलं जे चैतन्य त्या चैतन्याला मिळालेलं जे शरीर आहे ती सुद्धा काय आहे माया. माया आहे. म्हणून रामाधिकाचे शरीर ब्रह्मण येतं म्हणावं लागत शास्त्राला काही धोरणानं पण विचारानं ते ब्रह्म नाही ती बी काय आहे माया. म्हणून बाध होतो म्हणून हिशोब आहे आपल्याकडं. मग आता रामाधिकाचे शरीर जर माया आहे तर मग डुकरा कुत्र्याचे शरीर माया हे सांगायचं काय प्रश्न नाही. ते तर मायाच आहे कारण त्याचा काय होतो आणि रामाच्या शरीरात असलेलं जे चैतन्य आहे त्या अवतारातल्या ते तर ब्रह्म आहेच आहे पण मुंगीच्या शरीरातलं चैतन्य सुद्धा ब्रह्मच आहे. कस काय त्याचा वाद होतो. बाध होत नाही म्हणून. ते म्हणले याला तर कर्मानं जन्माला यावं लागलं त्यानं अवतार घेतला ते तुम्ही पाहता हिशोब बाध होत नाही ना त्याचा त्या सुधी कसा असायचं ते आज्ञेने असू दे का ते 184 ला फिरू दे तरी बी ब्रह्मच कसं ब्रह्मच. कशामुळं बाध होत नाही म्हणून त्याच काय बाध होत नाही. आणि जगाचा काय होतो बाध होतो. आता तुम्ही म्हणलं त्या शरीरातल्या जीवाचा कसं काय बाध तो हा पाय ना अगोदर तुला कळालं तर माझा बाध होत नाही मग तुला कळालं सगळ्या जीवाचं काय होत नाही. तू ह्या घरची ज्योत तुला अग्निरूप हे कळाली ना मग आता सगळ्याच्या घरच्या तपासून पाहावं लागतं ते तुला नाही. आपल्या घरची ज्योत जर अग्निरूप आहे तर सगळ्याच्या घरची ज्योत अग्निरूप आहे. आपल्या घरची साखर जर गोड आहे तर सगळ्याच्या घरची साखर हिशोब. तसं तुला कळावं की मी जो जीव आहे जाणणारा माझा काय होत नाही बाध होत नाही म्हणून मी ब्रह्म आहे आणि माझा बाध होत नाही म्हणून मी जर ब्रह्म आहे मग मी जर जीवरूप असून ब्रह्म आहे तर सगळे जीव कोण येतं ब्रह्म. टोटल हिशोब लागला. तसं मग अगोदर म्हणून तर महाराज म्हणजे आहे आम्ही कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्ती. आता जिथं मी रूपावर आहे मी जर ब्रह्म आहे असं जर ध्यानात घेता येतं तर बाकीचे कसे ब्रह्म आहेत आणि कोण ब्रह्म आहे ते कशाला अगोदर मी पहा आणि मी वर पाहिलं की मग बाकीचं होत राहील. चला मग आता म्हणजे मग स्वप्नाचा काय झाला बाध झाला का नाही. स्वप्नाचा बाध कसं काय केला तुम्ही की ते तवा अनुभवाला आलं आता येत नाही म्हणून त्याचा बाध आणि आपला बाध कसं काय नाही केला कारण स्वप्नात तवा बी अनुभवाला येत होतो आता बी अनुभवाला येतो म्हणून आपला काय होत नाही म्हणून स्वप्नातले आपण खरे आणि आपल्याला अनुभवाला आलेलं स्वप्न खोट कारण ते आता नाही कारण त्याचा अत्यंत अभाव आहे. तसं आता ही जागृती अनुभवाला हे शरीर हे इंद्रिय प्राण मन आपल्याला काय आलं अनुभवाला आलं. मग ह्या अनुभवाला आलं तर हे खरं वाटायला काय खरं वाटायलं खरं वाटायलं. आता हे पण खरं वाटायलं आपण म्हणलं ना जग खोट आहे जग झालंच नाही. आता तुम्हाला म्हणलं इथलं रूप खोट आहे तर ते म्हणते खोट आहे म्हणावं तर मग डोळ्यानं कसं दिसायचं आम म्हणाला शब्द खोटा आहे तुम्ही म्हणता शब्द खोटा म्हणावं तर कानान कसा ऐकू यायला मग कानान ऐकू यायला म्हणून खरा. आम्ही म्हणलं अग्नी खोटा ते म्हणजे टाकू देवर तुमच्या हातावर पोळतो कुणायचं पोळतो म्हणल्यावर खोटा कसा म्हणा पोळतो म्हणल्यावर कसा म्हणावा लागला खराच म्हणावा लागला. म्हणजे जग खरं मानलं तुम्ही कोण इंद्रियाच्या मापानं इंद्रियाच्या मापानं मोजून जग खरं मानलं. पण तुम्ही इंद्रियाचं माप लावलं गणित लावलं कस लावली
पण त्या ज्या इंद्रियाच्या मापानं तुम्ही जगाला खरं म्हणायले ते इंद्रियच खोटे येत. इंद्रियच पडली. काय ते इंद्रियच खोटे. आम्ही म्हणलो डोळा खोटा आहे तुमचा, पण तुम्ही काय म्हणता डोळा खोटा म्हणा तर रूप कसं दिसतं. म्हणजे डोळा खरा मानला कोणी कोण रूपाकडे पाहून, आणि रूप खरं मानलं कोणी कोण वा डोळ्याकडे पाहून. म्हणजे एका खोट्याकडे पाहून दुसऱ्या खोट्याकडे पाहून याला. अरे आम्ही इकडून नाही सांगायलो, अरे इकडून खरं खोटं मानणं हे खोटं आहे, कारण ते दोन्ही बी कसे येतात खोटे येतात. खऱ्याकून पाय, कशाकून पाय हा चैतन्याकून पाहिला, चैतन्याकून पाहिला मी कोण पाहिला मग खोटं ठरत असत. आता आपण स्वप्नाकडे पाहतो, आता नाही म्हणून त्याला काय ठरवलं आपण खोटं ठरवलं. तसं आता ही जागृती अनुभवाला आहे, आता ही जागृती बी कशी आहे खोटी आहे, पण आपल्याला काय वाटते खरी वाटते. आपण थोडासा विचार केला ही अनुभवाला येणारी जागृती हे शरीर, तुम्ही जेव्हा सच्चिदानंद स्वप्न पाहत होते कोण कोण स्वप्न पाहत होते सच्चिदानंद का हे मुलगा नाही, सच्चिदानंद इथं असलेले सच्चिदानंद हे असलेले नाही, हे तुम्ही नाही. हे त्याला विचारला ना स्वप्न कोण पाहत होतं, तेव्हा मला हे मी पाहत होतो. पाहत नाही मूर्ख आहेस तू. हे होतं तिथं नव्हताच, याचा पताच नव्हता, हे कुठं स्वप्न पाहत होता. मग स्वप्न पाहत होता तो कोण पाहत होता, मी सच्चिदानंद असलेला. मी सच्चिदानंद जेव्हा स्वप्न पाहत होतो तेव्हा हे असं जड दुःख रूप नव्हतं हे, आणि मग हे तेव्हा नव्हतं. म्हणजे याचा स्वप्न पाहत असताना आपल्या सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी या जगाचा काय होता अभाव. काय होता अभाव. मग तेव्हा जर सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी याचा काय होता अभाव होता, तर आता बी काय आहे अभावच आहे. म्हणून हे आता बी अस्तित्वानं अभाव रूप आहे. कसं आहे अभाव. पण आता अभाव रूप असताना प्रतीतीला यायले तर मग भासलेलं म्हणा भासलेलं. म्हणून स्वप्न जसं भासलेलं होतं तसं हे सुद्धा काय आहे भासलेलं आहे. पण स्वप्नातलं नामरूप जगत का वाटलं, आपण तिथे जरा झोपीची झाक, कशाची होती झोपीची झाक होती म्हणून खरं वाटलं. आता ती काय केली झोपीची झाक केली. तसं आता आपण आपल्या सच्चिदानंद स्वरूपावर झालो. जग कसं आहे खोटं आहे, म्हणजे नामरूपात्मक जग कसं आहे खोटं आहे ना, आपण खऱ्या हो आपण खऱ्या. नामरूपाचा काय झाला वाद झाला, म्हणून ती काय आहे माया. काय आहे ती माया. आणि म्हणजे सच्चिदानंद जे स्वरूप आहे त्याचा काय होत नाही बाध होत नाही, म्हणून आपला बाध होत नाही म्हणून आपण कोण आहोत ब्रह्म. हो. मग आता ज्ञानेश्वर महाराजांनी जे नमस्कार केला ना ते म्हणजे देवा देवीला मी नमस्कार केला, पण माझ्या भिन्न समजून नाही, समजून नाही एक रूपानं केला. रूपानं केला म्हणजे एक रूप असताना कसं काय केला ते म्हणले मला जरा सोहळा माझ्याच एक रूपाचा सोहळा घ्यायचा होता, म्हणून कल्पित माया म्हणून असा सोहळा केला. आता जो कोणी ऐकणार आहे एखाद्या सत्य समजून जरी ऐकू लागला तर भक्ती तरी होईल, आणि मिथ्यात्व कळालं तर मोक्ष होईल. काय होईल मोक्ष. मायातलं आणि ब्रह्मातलं म्हणजे माया ही मिथ्या आहे ब्रह्म आहे खरं आहे असं जर नमस्कार करीत असताना जर कळालं तर ऐकणाऱ्याला काय होईल मोक्ष. मोक्ष आलं. आणि कदाचित त्यानं माया खरी बी मानली आणि खरी मानून जरी नमस्कार केला तर किमान भक्ती तरी होईल, अंतकरण तरी शुद्ध होईल. दोन्ही काम केलं ऐकण्याचं. आणि सांगणाराचं काय आहे, सांगणारा म्हणला पहिला सांगणारा पहिला मुक्त ज्ञानेश्वर महाराज. त्याचं काय होईल ते म्हणजे मला माझ्या जीवनमुक्तीचा आनंद होईल. बाबा मला हा सोहळा म्हणजे वर्णन करीत असताना काय झालं माझ्या जीवनमुक्तीचा आनंद भोगायला भेटला. ऐकणाऱ्यानं जर नीट लक्षात घेतलं तर ते बी मुक्त होते, आणि नाही नीट लक्षात घेतलं तर भक्ती तरी होईल आणि अंतकरण शुद्धी तरी होईल. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी असा काय केला देवाला आणि देवीला काय केला नमस्कार केला.
तो केलेला नमस्कार आपण जर योग्य पद्धतीने चिंतन केलं तर आपल्याला कळत त्यांनी केलेला जो नमस्कार आहे त्याच्यातली जी देवी आहे ती कल्पित आहे आणि जो देव आहे तो वास्तव आहे आणि तो देव जर वास्तव आहे तर ते सगळ्या जीवाचं काय आहे स्वरूप आहे. आणि जर आपल्या ठिकाणी आपण जर ब्रह्मा आहोत आपल्या ठिकाणी जगत असलेलं मिथ्या आहे आणि मिथ्या जगत म्हणजे द्वैत नाही खाली राहिलं ते ब्रह्मच आहे ते आपलं स्वरूप आहे असं आपल्याला लक्षात घेऊन कृतार्थ होत आहे. कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव कुंडली वरदान श्री ज्ञानदेव आता देवी ये रे वाचे दोषाई दोषो निमज्जावी बसाई दानी जे गळाची व्यंकटी सांडू तया सत्कर्मे ती वाढू उदा परस्परे दडो मंत्र जीवाची विरितांची दिव्य जाव विश्वस्वधर्म सूर्य पाव रोजे प्रांतिक दोते राहो प्राणिजात वसती सकल मंगळी ईश्वर इष्टाची मान्याई अनवर्त भूमंडळी भेटू तया पदा सदा गर्भतुंच्या चेतना चिंतामणीचे गाव कोललीय आवा पियुषांचे चंद्रमुळे अलांचन मार्तंड हे तापहीन ते श्रवाही सदा सज्जन सूर्य सर्वसुखी तिन्ही लोकी पहिलो आदि प्रोखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकीये द्रष्टा द्रष्ट विजय होवावेजी एक म्हणे श्री राव आ होईल दान बसाहो येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे वरे ज्ञान देव सुखिया. कुंडली गौरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नेपाल कृष्ण भगवान की सद्गुरु सकाराम महाराज की जय. ज्याला कळाला असेल